नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जे पीजी जे ॲडमिशन आहे त्या संदर्भातलं नोटिफिकेशन याआधीच विद्यापीठाच्या वेबसाईटवर झळकलेलं आहे. तर त्या नोटिफिकेशननुसार दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना पीजी करायचं आहे अर्थात एम.ए., एम.कॉम, एम.एससी किंवा अन्य विषयात पीजी करायची असेल तर त्यांच्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. तर या व्हिडिओमध्ये जी तारीख आता विद्यापीठाने वाढवलेली आहे त्या तारखेसंदर्भात मी आपणास आता सांगणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यापीठाने तारीख वाढवलेली आहे पीजी ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशन करता. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बालासाहेब काकडे राज बॉटनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट bamu.ac.in थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला खाली पाहायला मिळेल या ठिकाणी पीजी ॲडमिशनची विंडो. त्यावर क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस या ठिकाणी जनरेट होतो. या ठिकाणी आपण पाहू शकत असाल लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन एक्सटेंड डेट. तर आपल्याला ते व्ह्यू शेड्यूलवर आपल्याला क्लिक करायचे आहे. या व्ह्यू शेड्यूलवर पूर्णपणे ज्या डेट वाढवलेल्या आहेत राऊंडच्या असतील, लास्ट डेट असेल तर ती आपण आता पाहूयात. Application are invited for admission to PC पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस 2 वर्षाचे ते असणार आहे. फीसची जी फीस आहे जनरल कॅटेगरीसाठी 200 आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 100. आपल्याला ही माहिती झालेलीच आहे. तर बघा, फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑन वेबसाईट. विद्यापीठाच्या वेबसाईटवर जे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायची जी डेट आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची डेट जी 12 तारखेपासून 12 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी 31 डिसेंबर होती शेवटची तारीख, तर ती तारीख आता वाढवलेली आहे. ती 8 जानेवारी 2021 पर्यंत असणार आहे. आणि डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. विद्यापीठाच्या याच वेबसाईटवर ती विद्यापीठाची पहिली मेरिट यादी लागणार आहे. तर ती लागणार आहे 11 जानेवारी 2021 ला. तर या अगोदर 3 जानेवारीला लागणार होती, ती आता 11 जानेवारी 2021 ला लागणार आहे. ऑनलाईन सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस. जर कोणाच्या तक्रारी असतील तर ईमेल करायचा आहे pgadmission@bamu.ac.in. ईमेल करून आपल्या तक्रारी आपल्याला नोंदवायची आहे. तर याची डेट आहे 11 जानेवारी ते 13 जानेवारी 2021. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. वेबसाईटवर जे फायनल जी मेरिट लिस्ट असेल ती 16 तारखेला लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या 11 ते 13 तारखेदरम्यान ज्या तक्रारी येतील, ज्या ग्रीव्हन्सेस येतील, त्या ग्रीव्हन्स रिझॉल्व्ह करून नवीन यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर 16 जानेवारी 2021 ला लागेल. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर ॲडमिशन राऊंड फर्स्ट. विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरायचे आहे ते 16 जानेवारी 2021 ते 19 जानेवारी 2021 ला पहिल्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट ऑफ सीट्स ऑन वेबसाईट. ज्या सीट तुम्हाला अलॉट करणार आहे विद्यापीठ, तर विद्यापीठाच्या वेबसाईटवरच, याच वेबसाईटवर bamu.ac.in या विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ती जी काही अलॉटमेंट सीट्स आहे, तुमचं नेमकं कुठल्या कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन विद्यापीठाने फायनल केलेलं आहे, तर ती 21 तारखेला ती लिस्ट लागेल 21 जानेवारी 2021 ला. त्यानंतर इश्यू ऑफ अलॉटमेंट लेटर, लॉग इन आय डी ऑफ स्टुडंट अँड लॉग इन आय डी ऑफ अलॉटेड डिपार्टमेंट कंडक्टेड कॉलेज. तुम्हाला अलॉटमेंट लेटर देण्यात येणार आहे तुमच्या लॉग इन आय डीला, तर ते देण्यात येईल तुमचे 21 जानेवारी 2021 ला. त्यानंतर रिपोर्टिंग टू द डिपार्टमेंट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन ॲज पर अलॉकेशन इन राऊंड फर्स्ट. राऊंड फर्स्ट मध्ये तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आले असेल तर तुम्हाला रिपोर्ट करावं लागणार आहे त्या डिपार्टमेंटला किंवा कुठल्या कॉलेजला तुम्ही पीजी ज्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन दिलेले आहे, तर त्याची तारीख सुद्धा 21 जानेवारी 2021 ते 23 जानेवारी 2021 पर्यंत तुम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंटला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, म्हणजे तुमचं ऍडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ वॅकन्सी पोझिशन ऑफ राऊंड फर्स्ट. राऊंड फर्स्ट झाल्यानंतर जे जे विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, ज्यांचे सीट फायनल झालेले आहे, ते विद्यार्थी ऍडमिशन करतील. आणि ऍडमिशन केल्यानंतर ज्या काही सीट व्हॅकंट राहणार आहे त्या व्हॅकंट पोझिशनची सुद्धा जी की राऊंड फर्स्टची जी व्हॅकंट पोझिशन राहणार त्याची लिस्ट सुद्धा 25 जानेवारी 2021 ला विद्यापीठाच्या वेबसाईटवर डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर ॲडमिशन राऊंड सेकंड. पहिल्या राऊंड मध्ये जर काही शिल्लक राहिले असेल तर राऊंड सेकंड मध्ये या ठिकाणी आहे ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म राऊंड सेकंड साठी सुरुवात होणार आहे.
तर त्या राऊंड सेकंडची सुरुवात ही 25 जानेवारी 2021 ते 27 जानेवारी 2021 ला ऑनलाईन सबमिशन ऑप्शन फॉर्म राहणार आहेत बघा. हे ऑप्शन जे की तुम्हाला कुठल्या विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला द्यायचे असतील किंवा ज्या विद्यापीठाअंतर्गत जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला असणाऱ्या पीजी त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर असे ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचे आहे राऊंड सेकंड साठी. तर त्याची डेट या ठिकाणी दिलेली आहे 25 जानेवारी ते 27 जानेवारी 2021. त्यानंतर राऊंड सेकंडची जी काही अलॉटमेंट सीट विद्यापीठ तुम्हाला जे सीट अलॉट करणार आहे ती सुद्धा राऊंड सेकंडची जी यादी आहे ती सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाईटवर 28 जानेवारी 2021 ला लागणार आहे. त्यानंतर तुमचा अलॉटमेंट लेटर तुम्हाला इश्यू करणार आहे तुमच्या लॉग इन आयडी ला विद्यापीठ, ते सुद्धा 28 तारखेला करण्यात येणार आहे. त्यानंतर लागल्या तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे त्या संबंधित डिपार्टमेंटला ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे, तुमचं सीट कन्फर्म झालेलं आहे त्या डिपार्टमेंटला किंवा कंडक्टेड कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. ऍडमिशन कन्फर्म म्हणजे तुमचं रिपोर्टिंग आहे. राऊंड सेकंड मध्ये राऊंड सेकंडचं तुमचं ऍडमिशन कन्फर्म झाल्याचं तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. ते 28 जानेवारी ते 30 जानेवारी 2021 दरम्यान तुम्हाला त्या डिपार्टमेंटला म्हणजे ज्या डिपार्टमेंटला तुम्ही ऑप्शन दिलं होतं या ठिकाणी जे ऑनलाईन सबमिशन ऑप्शन फॉर्म ऍडमिशन सेकंड जे 25 ते 27 तारखेदरम्यान जे तुम्ही ऑप्शन दिले होते राऊंड सेकंडची त्याचे रिपोर्टिंग सीट तुमचं कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग राऊंड सेकंडचा 28 ते 30 जानेवारी दरम्यान करायचं आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ वॅकन्सी पोझिशन ऑफ राऊंड सेकंड जे विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत ते विद्यार्थी ऍडमिशन करतील. तथापि काही विद्यार्थी ऍडमिशन जर नाही केलं तर त्या सीट तशाच वॅकन्सी राहतील. तर तशा वॅकन्सी पोझिशनचे जे की राऊंड सेकंडच्या वॅकन्सी पोझिशन राहणार आहेत त्या सुद्धा डिस्प्ले होतील विद्यापीठाच्या वेबसाईटवर 1 फेब्रुवारी 2021 ला. त्यानंतर ऍडमिशन राऊंड थर्ड बाय काउन्सिलिंग ऑफ ऍट युनिव्हर्सिटी ऑडिटोरियम राऊंड थर्ड साठी ऍडमिशन होणार आहे ते 3 फेब्रुवारी 2021. कमेन्समेंट ऑफ क्लासेस म्हणजे तुमचे जे क्लासेस आहेत पीजीचे ते सुरू होतील 28 जानेवारी 2021 ला. त्यानंतर अपलोडिंग द सबमिशन ऑफ लिस्ट ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट टू द युनिव्हर्सिटी पोर्टल. युनिव्हर्सिटी पोर्टलला सुद्धा विद्यापीठाच्या जी काही वेबसाईट आहे ज्याच्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे तर अशांची जी यादी आहे ती सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाईटला 4 फेब्रुवारी 2021 ला लागणार आहे. अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते इन्फॉर्मेशन ब्राउचर विद्यापीठाच्या वेबसाईटला आहे. हार्ड कॉपी ऑफ द सेम विल बी मेड अवेलेबल टू ऑल द एलिजिबल कॅन्डिडेट फॉर फॅसिलिटेशन सेंटर फ्री ऑफ कॉस्ट. फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुम्हाला राऊंड अटेंड करायचे आहेत ते फॅसिलिटेशन सेंटर, त्या ठिकाणी तुम्हाला विद्यापीठाचं ब्राउचर सुद्धा हार्ड कॉपी तुम्हाला देण्यात येणार आहे. छापील नोट्स फॉर डिटेल ऑफ पार्टिसिपेटेड डिपार्टमेंट कंडक्टेड कॉलेज सब्जेक्ट सीट्स एलिजिबिलिटी लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर फीज हे सगळं काही जे काय आहे ते तुम्हाला विद्यापीठाच्या या वेबसाईटवर bamo.ac.in या वेबसाईट तुम्हाला रेफर करायची आहे. माझे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यामध्ये सुद्धा डिटेल अशी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. द अपडेटेड डिटेल्स ऑफ ऍडमिशन प्रोसेस विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट ऑफ द युनिव्हर्सिटी टाइम टू टाइम. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला विद्यापीठाची वेबसाईट आता रोज चेक करावी लागणार आहे किंवा हे ज्या तारखा वर दिलेल्या आहेत या तारखाला सुद्धा तुम्ही तुमची विद्यापीठाची वेबसाईट चेक केली तर तुमच्या पीजी ऍडमिशनचं स्टॅटस म्हणजे तुमचा नंबर लागलेला आहे का नाही किंवा पहिल्या राऊंडला नाही लागले तर कदाचित दुसऱ्या राऊंडला सुद्धा लागू शकेल. तर असं करून तुम्हाला वेबसाईट ही त्या तारखेला तुम्हाला चेक करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब केलं नसेल राजबॉटने चॅनल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटेड व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.